नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो पुणे आर्मी रॅली भरती 2024 पहा विद्यार्थी मित्रांनो, आर्मी रॅली भरती यारो पुणेचं जे ग्राउंड आहे हे डिसेंबर महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं. तर तुम्हाला यारो पुणे आर्मी रॅली भरतीला जाताना कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि भरतीला जाताना आपल्याला कागदपत्र कोणकोणते न्यायचे आहे आणि आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग किती देण्यात येणार आहे आणि ॲक्सिलेंटसाठी काय टाइम देण्यात येणार आहे यारो पुणे आर्मी रॅली भरतीमध्ये आणि सेकंड ग्रुपसाठी काय टाइम देण्यात येणार आहे आणि किती मुलं जे विद्यार्थी मिळवून ते घेणार आहे. आता तुम्ही जर पाहिलं जसं यारो नागपूर झालं, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, यारो कोल्हापूर झालं, या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवून 50-50 70-70 मुलं घेतले. तसंच जे विद्यार्थी मिळवून यारो पुणेला घेणार आहे का 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम या ठिकाणी देण्यात येणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला आतापासून कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लावून ठेवावं लागणार आहे, कोणकोणते तुम्हाला कागदपत्र सोबत न्यायचे आहे आणि कोणकोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाही. कारण की जे या वर्षी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 60 ते 70% मुले नवीन आहे, तर त्यांना माहित नसते की आपल्याला कोणकोणते कागदपत्र न्यायचे आहे, कोणकोणते आपल्याला चुकांनी करायचे आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यारो पुणे आर्मी रॅली भरतीबद्दल माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून यारो पुणे आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो पुणेचं जे ग्राउंड आहे हे डिसेंबर महिन्यामध्ये आणि यारो पुणेमध्ये जे सहभागी जिल्हे असणार आहे तर या ठिकाणी जे सहभागी जिल्हे असणार आहे, पुणे जिल्हा सहभागी असणार आहे, अहमदनगर जिल्हा, बीड, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद आणि सोलापूर. तर ह्या जिल्ह्यांचा ग्राउंड यारो पुणेमध्ये आहे. ठीक आहे, ग्राउंड आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांनी जे दाखवलेलं आहे तर अहमदनगर किंवा नाशिकमध्ये हे ग्राउंड होणार आहे, हे या ठिकाणी दाखवलं आहे त्यांना रॅलीमध्ये. ठीक आहे, तर तुमचं ग्राउंड विद्यार्थी मित्रांनो कोणत्या तारखेला आहे हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे. आणि मला तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो इंस्टाग्रामवर मेसेज टाका. माझं जे इंस्टाग्राम आयडी आहे तर ते गोपाल वानखडे 120 हे जे माझं इंस्टाग्रामचं आयडी आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामवर मला मेसेज करा, तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आर्मी भरतीबद्दल सांगणार आहे. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि मला जे तुम्ही ह्या व्हिडिओ खाली सांगा की ग्राउंड कोणत्या तारीखपासून आहे. यारो पुणेचं कसं मला या ठिकाणी एवढं अपडेट नाही आहे की कोणत्या तारीखपासून हे ग्राउंड चालू होत आहे. तर तुम्हाला ग्राउंड माहीत असेल यारो पुणेचं कोणत्या तारीखपासून ग्राउंड चालू होत आहे तर या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण यारो पुणेमध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर यारो पुणे आर्मी रॅली भरतीमध्ये एक चेंजेस करण्यात आला आहे. तो म्हणजे अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो भरतीमध्ये काय व्हायचं की सर्वात अगोदर जे विद्यार्थ्यांची हाईट नाही घ्यायची, पण आता ते हाईट घेतं सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट ते चेक करते. 2 डॉक्युमेंट कोणते, आधार कार्ड झालं, त्याचबरोबर जे हॉल तिकीट. तर ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना जे एंट्री दिला जातं आणि नोटरी सुद्धा ते चेक करू शकते आला टाइम तर. ठीक आहे, तर ह्या गोष्टीत आपल्याला लक्षात ठेवायचं आणि सर्वात अगोदर ते हाईट मोजत आणि ज्यांची हाईट बसली नाही तर त्यांना सुद्धा चान्स भेटते रनिंगसाठी, एक लक्षात ठेवा. तर ह्या गोष्टीत तुम्हाला आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी हाईट मोजल्या जातात आणि नंतर जे 1600 मीटर रनिंगची तिकडे त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे. ठीक आहे, तर आता 1600 मीटर रनिंगसाठी ते किती मुलं सोडणार आहे यारो पुणेमध्ये तर 1600 मीटर रनिंगसाठी जे यारो पुणेमध्ये 100 ते मुले सोडणार आहे. ठीक आहे, आणि त्यामध्ये आपण 1600 मीटर रनिंगसाठी जर टाइम जर पाहिला, 1600 मीटर रनिंगमध्ये ॲक्सिलेंटसाठी आणि सेकंड ग्रुपसाठी काय ते टाइम देणार आहे तर ॲक्सिलेंटसाठी जो 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम देणार आहे ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत ते ॲक्सिलेंटचे मुलं घेणार आहे. बाकी सेकंड ग्रुपचे जे मुलं आहे हे 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत घेणार आहे. हा त्यांचा रिअल टाइम आहे. कारण की ज्या विद्यार्थी मित्रांनो मला ह्या 3 यारोचा ज्या अनुभव आहे, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर झालं, यारो कोल्हापूर झालं, तर या 3 ठिकाणी पूर्ण टाइम देण्यात आला होता. 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत पूर्ण टाइम देण्यात आला होता. जेवढे पण पोरं आले होते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत ते सर्व मुले त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो रनिंगमध्ये त्यांनी पास केले होते, रनिंगमध्ये घेतले होते. ठीक आहे, तर जास्तच मुले जे यारो पुणेला घेणार आहे तर तुम्हाला खचून जायचं नाही की बा कमी घेणार आहे म्हणून. कमी नाही घेणार आहे, जास्तच मुलं घेणार आहे यारो पुणेमध्ये. ठीक आहे, तर आता आपल्याला भरतीला जे जवळच आपली भरती आली तर आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे आहे सोबत. तर भरतीला जे डॉक्युमेंट लागते यारो पुणे आर्मी रॅली भरतीला तर 10वीचं मार्कशीट लागते, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागते ओरिजिनल, 12वीचं मार्कशीट लागते, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागते, कास्ट सर्टिफिकेट लागते, डोमिशियल लागते, त्याचबरोबर ज्या TC लागते. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर आपल्याला ज्या 25 फोटो सुद्धा लागते, आधार कार्ड सुद्धा लागते, त्याचबरोबर आपल्याला हॉल तिकीट लागते, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला पाहिजे, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला लागते, कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला पोलीस स्टेशन मधलं लागते. कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्यांनी सुद्धा काढलं नसेल तर पोलीस स्टेशन मधून तुम्ही काढून घ्या कॅरेक्टर सर्टिफिकेट. सर्वात अगोदर ते सायबर
कॅफेमध्ये ऑनलाईन करायला लागते, नंतर ते पोलीस स्टेशनमधून घ्यावं लागते ते, अशी त्याची जी आहे प्रोसेस आहे कॅरेक्टर सर्टिफिकेटची. ठीक आहे, तर सर्वात अगोदर तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून घ्या. ज्यांनी सुद्धा काढलं नसेल तर हे जे चेक केलं जाते, रनिंग काढल्यावर चेक केलं जात आहे. ठीक आहे, चेक करते ते रनिंग केल्या, आपण रनिंग पास झालो तर रनिंग पास झाल्यानंतर जे कॅरेक्टर सर्टिफिकेट अंदर चेक केला जाते डॉक्युमेंटमध्ये. लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला घरी वापस पाठवले नाही पाहिजे. तर आतापासूनच हे तुम्ही आतापासून कागदपत्र लावून द्या. त्याचबरोबर जे एक आणखीन जे डॉक्युमेंट लागते ते लागते नोटरी. तर आता नोटरी कशी करायची, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आर्मीचा जो फॉर्म भरला होता तर तुमच्याजवळ एक नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म आहे. तर जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला होता तर तुमच्याजवळ एक प्रिंट आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून, त्या फॉर्मचं नाव आणि 10चा आकडा त्यावर आहे. ठीक आहे, तर तो फॉर्म घेऊन डायरेक्ट आपल्याला वकिलाजवळ जायचं आणि वकिलाला काय म्हणायचं, मला नोटरी पाहिजे म्हणा करून. तर नोटरी जे आहे विद्यार्थी मित्रांनो 100 रुपयातच भेटते. तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्येच करायची, आपल्या जिल्ह्यामध्येच करायची. तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये केली तर काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, आजही केली तरी चालते, उद्या केली तरी चालते, इथून 8 दिवसा अगोदर केली तरी सुद्धा चालते नोटरी. पण आतापासून नोटरी करून घ्या, कारण की नोटरी त्या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे. रनिंग काढल्यावर त्या ठिकाणी आर्मीवाले मागते नोटरी. ठीक आहे, तर नोटरी तुम्हाला न्यायची, नोटरी तुम्हाला वकिलाजवळ करायची आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आता तुम्ही पुणेचे असाल, समजा तुम्ही जर समजा पुणेचे असेल तर पुणेमध्ये सुद्धा तुम्ही नोटरी करू शकता. तुम्ही अहमदनगरचे असाल तर अहमदनगरमध्ये सुद्धा नोटरी करू शकता. तुम्ही बीडमधले असाल तर बीडमध्ये सुद्धा तुम्ही नोटरी करू शकता. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नोटरी करू शकता तुम्ही, किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा करू शकता. तर सर्वात बेस्ट राहील की आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा, आणि नोटरी करायला फक्त 100 रुपयात नोटरी भेटते करून. ठीक आहे, जर एखादा तुम्हाला वकील म्हणत असेल नोटरी जे करायला लागत असते तर ते वकिलाच्या घरी जायचं, वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं नोटरी करून द्या, तर तो देते तुम्हाला नोटरी करून. ठीक आहे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे ॲडव्होकेटचे घरं राहते, प्रत्येक गल्लीमध्ये त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीच लागली राहते ॲडव्होकेट म्हणून, आणि इथं नोटरी करून भेटणार असं जे त्यांच्या त्या पाटीवर नाव लिहिलं राहते. ठीक आहे, तुम्हाला ॲडव्होकेटच्या घरी जायचं आहे, वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं आहे मला नोटरी करून दे. आणि तो जर तुम्हाला म्हणत असेल की मी 500 रुपये पाहिजे, मला 1000 रुपये पाहिजे, तर त्याच्याजवळ नोटरी करू नका, दुसऱ्याजवळ जायचं. ठीक आहे, असे 10 घरं फिरायचे आपण, पण ज्यांना जास्त सांगितले त्याच्याजवळ नोटरी करायची नाही. फक्त 100 रुपयात नोटरी भेटते करून, जास्तीत जास्त 150 घेईन, 200 घेईन. ठीक आहे, ज्यांना 200च्या वरतं म्हटलं तर त्याच्याजवळ नोटरी करायची नाही, दुसऱ्याची इथं करायची. आणि तो 100 रुपयाचा जो स्टॅम्प पेपर असते तर तो स्टॅम्प पेपर विकत घेऊ नका, बिनफालतू तुमचेच पैसे खर्च जाणार आहे, त्याचं काहीही त्या ठिकाणी काम पडत नाही. तो स्टॅम्प पेपर लागत नाही, ते 100 रुपयाचा जो स्टॅम्प पेपर म्हणून राहते. भरपूर मुले तो 100 रुपयाचा असा स्टॅम्प पेपर विकत घेते आणि तो नोटरीला चिपकवते, तर त्याचा काहीच उपयोग नाही. तो 100 रुपयाचा तुम्ही घेतला नाही तर काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही. ठीक आहे, तर ह्या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं नोटरी करून दे, तर तो बातच नोटरी करून देते. आणि नोटरी करायला ज्या विद्यार्थी मित्रांनो जवळपास 5 मिनिटाच्या अंदर नोटरी होऊन जाते, जास्त टाईम त्याला लागत नाही. ठीक आहे, तर वकिलाच्या घरी जायचं आपल्याला आणि त्याला जे म्हणायचं मला नोटरी करून दे, तर तो बरोबर नोटरी करून देते. ठीक आहे, तर ह्या गोष्टीत लक्ष ठेवायचं. आणि भरतीला जाताना तुम्हाला 1 दिवस अगोदर जायचं आहे. तर हेच गोष्ट भरपूर मुलांना माहीत नाही, जवळपास 60 ते 70% मुलांना माहीत नसते की बा भरतीला कधी जायचं. आता समजा ज्यांचं ग्राउंड, समजा मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो, 4 डिसेंबरला ग्राउंड आहे एखाद्याचं. ठीक आहे, आणि तुम्ही 4 डिसेंबरला जर तुम्ही गेले तर तुम्हाला घरी पाठवल्या जाणार आहे, कारण की तुमची भरती झालेली राहते. सांगायचं एवढंच की भरतीला 1 दिवस अगोदर आपल्याला सेंटरवर पोहोचायचं आहे. जर समजा 4 डिसेंबरला ग्राउंड असेल, मी उदाहरण देत आहे तुम्हाला, 4 डिसेंबरला तुमचं ग्राउंड असेल तर तुम्हाला 3 डिसेंबरला रात्री त्या ठिकाणी हजर राहावं लागते. 7-8 वाजतापासूनच त्या ठिकाणी मुलांची रांग लागली राहते सेंटरमध्ये. ठीक आहे, तर सांगायचं एवढंच की भरतीला 1 दिवस अगोदर तुम्हाला जायचं आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे सोबत, आणि प्रत्येक याचे जे एक झेरॉक्स न्यायचे, 2-2 झेरॉक्स न्यायचे, ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि झेरॉक्स सुद्धा न्यायचे, आणि फोटो सुद्धा आपल्याला 25 फोटो त्या ठिकाणी लागणार आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला यारो पुणे आर्मी रॅली भरतीला जाताना लागणार आहे. आणि भरतीला जाताना एखादी चादर वगैरे सुद्धा असू द्यायची आणि जेवणाचा डब्बा वगैरे सुद्धा न्यायचा, कारण की बाहेर जेवणाची व्यवस्था नसते. ठीक आहे, तर ह्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेगवेगळे अपडेट देत राहणार आहे यारो पुणे आर्मी रॅली भरतीबद्दल. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठीच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.